नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण गोड मक्याची छान अशी भेळ बनवूया. भेळ किंवा उसळ. तर बघा, मी असे मके घेतलेले आहेत. फार दिवसापासून आणून ठेवलेले होते, ते जरा सुकून चालले होते. तर म्हटलं चला आपण त्याचं काहीतरी बनवूया. तर मी ते उसळ बनवणार आहे. मी मक्याचे असे छान तुकडे करून घेतले आणि कुकरमध्ये टाकले. त्यामध्ये मीठ टाकलं आणि पाणी टाकलं. ते छान उकळायला ठेवून दिले. म्हणजे अगोदर मक्के शिजवून घ्यायचे. आणि त्यासाठी बघा, मी एक टॅमॅटो, गाजर, कांदा, काकडी, थोडीशी गोबीसुद्धा घेणार आहे, पानगोबी. हे सर्व मी कट करून घेतलं आहे. आणि चाट मसाला. तर बघा, आपले मक्के इथे शिजून रेडी आहेत. ते सध्या गरम आहेत, तर मी बाजूला काढून घेते. थंड झाल्यावर आपण त्याचे दाणे काढून घेऊया. एवढी छान लागते ना याची उसळ, खूप भारी. भाजून खाण्यापेक्षा किंवा असे उकडून खाण्यापेक्षा असं काहीतरी उसळ करून खाल्लेली छान लागते. जे डाएट करतात किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी एक डाएट भोजन म्हणून पण हे छान आहे. तर बघा, ते थोडे गरम आहे म्हणून मी मक्याच्याच पानामध्ये धरून आणि त्याची दाणे काढून घेते. तर बघा, असे दाणे काढून घेतले मी. त्यामध्ये टॅमॅटो, गाजर, काकडी, बीट आणि कांदा सर्व एकत्र करून घेतला आहे. तुमच्याकडे जर शेव असतील, बारीक शेव, तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. बघा, पत्तागोबी पण मी इथे टाकली आहे, छान बारीक कट करून. त्यावर थोडं मीठ टाकलं आहे. थोडंसं तिखट घालून घ्यायचं, अगदी थोडं. आणि थोडा चाट मसाला टाकून घ्यायचा. आणि छान मिक्स करून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे अशा प्रकारे आपली भेळ रेडी. त्यावर थोडं लिंबू पिळायचं, थोडी कोथिंबीर टाकायची आणि परत मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागते खायला. अगदी लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी आपली उसळ तयार होते. आवडल्यास एकदा नक्की ट्राय करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.